पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी विद्यासागर राव, त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते, आरपीआयचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील पंतप्रधानांसोबत आता दीक्षाभूमीवर पोहोचले। बाबासाहेब आंबेडकर को श्रद्धासुमन अर्पित करेंगे। दीक्षाभूमी सांची के स्तूप जैसी एक शानदार इमारत का यहाँ निर्माण। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सरिता, दीक्षाभूमीवर पोहोचलेत पंतप्रधान? अगदी बरोबर, पंतप्रधान पोहोचले आहे। त्यांनी येताच इथं समोर जी गौतम बुद्धाची मूर्ती आहे स्तूपाच्या समोर तिथं अभिवादन केलं। त्यानंतर स्तूपामध्ये दर्शन घेण्यासाठी ते गेले। आतमध्ये बाबासाहेबांचा अस्थि कलश सुद्धा आहे, तिथे थोड्या वेळ त्यांना बसून मेडिटेशन करायचं आहे अशी सुद्धा माहिती मिळते। एक 20 ते 25 मिनिटाचा त्यांचा कार्यक्रम इथं राहणार आहे। खरं तर मोदी आज पोहोचले आहे, मात्र त्यांचा कॉन्व्हॉय हा अजून पोहोचतोच आहे। अनेक मंत्री गण सुद्धा महाराष्ट्राचे आज इथं हजर आहे, केंद्राचे मंत्री सुद्धा हजर आहे। त्यामुळे एक मोठा इथं कार्यक्रम होतो आहे। नरेंद्र मोदी मात्र अभिवादनासाठी दीक्षाभूमीला गेले आहे। नागपूरला पोहोचतात त्यांचा हा पहिला पडाव होता आणि दीक्षाभूमीमध्ये आज दर्शन घेतल्यानंतरच ते इतर कार्यक्रमांसाठी पुढे जाणार आहे। विलास, नक्कीच अर्धा तास ते आता त्या ठिकाणी थांबणार आहेत अशी देखील माहिती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिवादन करतायत दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला। आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आजच्या या दिवशीच महामानवाला अभिवादन करतानाच आज अनेक ज्या योजना आहेत त्या योजनांचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात होणार आहे आणि आधार पे जी योजना आहे त्या योजनेसंदर्भात सुद्धा ते आज बोलणार आहेत, त्याचं उद्घाटन करणार आहेत। आज जगभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते आहे। दीक्षाभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले। दीक्षाभूमीवरती गौतम बुद्धांना अभिवादन करून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही ते अभिवादन करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे इतर ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर रामदास आठवले केंद्रीय मंत्री हे देखील पंतप्रधानांसोबत उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी ही जयंती आणि त्याचा उत्साह आज राज्यभर, देशभरच नाही तर जगभर आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वत्र या महामानवाला अभिवादन केलं जात आहे आणि आजच्याच या दिवशी नागपुरात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या महामानवाला अभिवादन करत आहेत। भारत के लोगों के लिए बाबा साहेब अम्बेडकर का जन्म दिवस और उनका योगदान को याद करने के लिए 14 अप्रैल को एक उत्सव से कहीं ज्यादा उत्साह लोगों के द्वारा अम्बेडकर जयंती को मनाया जाता है। उनके स्मरणों को श्रद्धांजलि देने के लिए वर्ष 2017 में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव म्हटलं जातं। खरं तर त्यांचं देशाच्या एकूणच उभारणीमध्ये जे योगदान आहे ते फार मोठं योगदान आहे। ते संविधान निर्मितीसाठी असेल किंवा या देशातल्या हजारो वर्ष गुलामगिरीत खिचपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाने जगण्यासाठी जे सामर्थ्य बाबासाहेबांनी दिलं त्या सामर्थ्याला हे अभिवादन आहे। इथला जो दीन, दलित, शोषित, पीडित समाज आहे त्या समाजाला उभं राहण्यासाठी त्यांना त्यांच्या माणूस असण्याची जी जाणीव करून बाबासाहेबांनी दिली, त्यामुळे ही माणसं समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आणि संविधानाच्या माध्यमातून एक लोकशाही बळकट करण्याचं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। त्यांचं जे हे योगदान आहे ते योगदान केवळ भारतासाठीच नाही तर जगभरात देखील त्याची दखल घेतली गेलेली आहे, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेलेली आहे आणि भारतात तर त्यांचं
योगदान फार मोठं आहे। या महामानवाला आज अभिवादन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दीक्षाभूमीवर दाखल झालेत। आज दीक्षाभूमी असेल किंवा चैत्यभूमी असेल, या दोन्ही ठिकाणी जाऊन बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत ते अनुयायी त्यांना अभिवादन करत असतात। हजारो लाखोंच्या संख्येनं आज त्यांच्या आठवणींना, त्यांच्या विचारांना उजाळा दिला जातो। आज सोशल मीडिया असेल, त्यात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप सगळीकडे आज बाबासाहेबांना अभिवादन सगळेजण करतायत, त्यांच्या कार्याचा आढावा घेतायत। गौतम बुद्धांचा जो विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि त्या विचारांवर आधारित त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली याच दीक्षाभूमीवरती। आणि समतेचा जो नारा बाबासाहेबांनी आयुष्यभर दिला, तो समतेचा नारा त्यांनी गौतम बुद्ध यांच्या विचारांमधून घेतला होता। त्यांचे विचार त्यांनी अंगीकारले आणि त्याच विचारांचं अनुकरण करत त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। आणि आज जे लाखो कोट्यवधी त्यांचे अनुयायी आहेत, ते अनुयायी याच विचारांचं पालन करतात। दीक्षाभूमीवरती अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भावना ज्या आहेत त्या दीक्षाभूमीवरच्या तिथे आपले व्यक्त करतायत। स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमधलं आणि समाजकारणामधलं, अर्थकारणामधलं जे प्रचंड मोठं योगदान बाबासाहेबांचं आहे, त्या योगदानाला हे नमन आहे। आणि याच योगदानाच्या बळावरती भारत हा आज महाशक्ती म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करतोय। बाबासाहेबांच्या या योगदानाची दखल केवळ भारतात नाही तर जगभरात घेतली गेलेली आहे। जगभरात आज त्यांची ही जयंती जी आहे ती साजरी केली जाते। त्यांच्या विचारांचा जो जागर आहे तो सातत्यानं जगभरात सुरू असतो। भारत की स्वतंत्रता के बाद पहले कानून मंत्री के रूप में सेवा देने के लिए उन्हें कांग्रेस सरकार द्वारा आमंत्रित किया गया था। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान की बाबासाहेबांना अभिवादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। सभी